नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर शंकर सूर्यवंशी सर, जे 2018 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये त्यांचं काम चालू आहे. आपण नेहमी असं म्हणतो की देश उभारणीमध्ये सिव्हिल इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे आणि ऑफकोर्स अशा सिव्हिल इंजिनियरचा वाटा मोठा आहे. आणि कारण ज्यांची सुरुवात तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपासून होते ते अगदी देश पातळीतल्या मोठ्या पूल उभारण्यापर्यंत या सिव्हिल इंजिनियरच्या माध्यमातून आपण देश उभारणी करत असतो. त्यापैकीच एक माझ्या सोबत आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार सर. आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं आपलं अगदी लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आला, तर कसा होता हा सगळा प्रवास? सुरुवातीला सर्वांचं जो एक करिअर असतो हालाकीचेच असतात. हो. आता मी जे शाळा होतो जिल्हा परिषदच्या शाळेत, पहिलीपासून तर 4थी पर्यंत जिल्हा परिषदला होतो. तिथून मग 5वी ते 10वी पर्यंत होळकर या महाविद्यालयात गेलो. बरोबर. तिथून मामाचा जो मुलगा होता तो सिव्हिल इंजिनियरला होता. आता सिव्हिल इंजिनियर करतोय मग घरातला कोणीतरी आहे, तर त्यामुळे त्याच्या याच्यानुसार आम्ही चॉईस केलं सिव्हिल इंजिनियरला जायचंय. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढे सिव्हिल इंजिनियर सामनगाव गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, तिथे माझं डिप्लोमा वगैरे तिथे पासआउट झालो. त्याच्यानंतर काही अनुभव घेतल्यानंतर मग नंतर कामांना वगैरे चालू केलाय, सुरुवात केली. सुरुवातीला गव्हर्नमेंटचे काही कामं घेतले, त्याच्यानंतर मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये उतरण्यात आला. मग त्यातला आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा तो पहिला प्रोजेक्ट केला स्वतःचा इंडिव्हिज्युअल कन्सल्टन्सी मधला, तर तो प्रोजेक्ट कुठला होता आणि तो काम करताना कोणाचा रेफरन्स न मिळाला, तो काम करताना काही दडपण आलं का, काही चुका, कसा होता सगळा अनुभव? 100% ज्यावेळेस पहिला प्रोजेक्ट करत असतो आपण त्यावेळेस चुका भरपूर घडत असतात. ज्यावेळेस मी पहिला प्रोजेक्ट घेतला काही गव्हर्नमेंटचे होते, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आपल्याला. आणि गव्हर्नमेंट गाव पातळीवरती थोडीफार अडचणी येत असतात ज्यावेळेस आपण कामं करत असतो. परंतु त्या अडचणींना समोर जाऊन आपण ते कामं वगैरे करून घेतले. पण त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये काही जो आपल्याला पाहिजे पोटेन्शियल होते मला वाटलं नाही, त्याच्यामुळे मी प्रायव्हेटमध्ये घेतले. बरोबर. पण प्रायव्हेटमध्ये गव्हर्नमेंट मधून डायरेक्ट प्रायव्हेटमध्ये ना हे थोडंफार अडचणीचं असतं. बरोबर. परंतु ज्यावेळेस प्रायव्हेटमध्ये काही चुका झाल्या, काही लोकांनी बी सांभाळून घेतलं आपल्याला आणि आपणही काही त्याच्यानं इम्प्रुव्हमेंट करत गेलो आपण पुढे, तर आज त्या चुका आपण कमी करत गेलो. बरोबर बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल की अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे. तुम्ही तर ग्रामीण भागातही बरेच काम करताय, तर त्या अनुषंगानं मग जेव्हा या सगळ्या लोकांना शिकवावं लागतं, पुन्हा सांगावं लागतं, तर ते लेबर मॅनेजमेंट तुम्ही साईटवर कसं करता? आता कोणतेही लेबर आपल्याकडे परमनंट नसतात. बरोबर. प्रत्येक जे एक टीम असते ती टीम 3 महिने किंवा 4 महिन्यासाठी येत असते आणि ते कोणाकडून जाऊन आलेले असतात आपल्याकडे. पण जेव्हा नवीन एखादी टीम असते त्यासाठी सुपरवायझर आहे किंवा आपल्याकडे जे त्यांना किंवा स्किल माणसं आहे त्या अनस्किल लेबरांना शिकवत असतात. बरोबर. मटेरियल कसं चालवलं गेलं पाहिजे, सिमेंटचं प्रोपोर्शन किती पाहिजे, कसं पाहिजे, या गोष्टी शिकवतात. मग तिथून ते परफेक्ट झाल्यानंतर मग आपल्याला त्यांना काही फार सगळ्या गोष्टी सांगायची गरज पडत नाही. बरोबर. दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की काही कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? आता याच्यात काहींचं बजेट खूप चांगलं असतो, काहींचं बजेट खूप कमी असतो. मग याच्यात काय असतो, ज्यावेळेस आपण ॲग्रीमेंट करत असतो किंवा काम जेव्हा करत असतो आपण कस्टमरशी ज्यावेळेस सांगतो की बुवा जे चांगल्या क्वालिटीचे आहे, क्वालिटीमध्ये बांधकाम वीट बांधकाम या RCC मध्ये याच्यात क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज होत नाही. बरोबर. दोघांनाही सारखंच दिलं जातात, जो चांगला वापरणार त्यालाही आणि जो ज्याचं बजेट कमी त्याला पण. बजेट जे इंटरियल गोष्टी असतात, टाईल्स असतील, पुट्टी असतील, वॉलपुट्टी किंवा कॉक्स असतील, त्याच्यानंतर बोर्डचे बटन वगैरे असतील, या गोष्टीमध्ये रेट वगैरे कमी जास्त होत असतात. त्याच्यात बेसिक, टॉप, मिडल ह्याच्यात कोणते तिच्या हिशोबाने आपण लोकांना रेट देत असतो. बरोबर बरोबर. दुसरं, आता आणखीन एक यातलं महत्वाचं आहे, एक चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय टिप्स आहेत ज्याच्यावर महत्वाचं काम केलं पाहिजे तर चांगलं दर्जेदार बांधकाम होऊ शकतं? पहिले सिमेंट
हे चांगल्या पद्धतीचे पाहिजे. त्याच्यानंतर बरोबर. वाळू असेल, वाळूमध्ये मातीचं प्रमाण नसावं. त्याच्यानंतर जी तुमची खडी असेल तेही उत्तम दर्जाची असावं. एक्सकॅव्हेशन केल्यानंतर कमीत कमी 5 फूट तरी गेलेलं असावं. हार्ड रॉक खाली लागल्यानंतर पुढचं स्ट्रक्चर उभं करावं. बरोबर. आणि स्ट्रक्चरल ड्रॉइंग शिवाय, विदाउट स्ट्रक्चरल ड्रॉइंग शिवाय काम करू नये. ते खूप आवश्यकता. काय असतात आजकाल लोक मिस्त्रीच्या भरोशावरती बिल्डिंग उभे करून देतात, त्याला सॉइल टेस्टिंग करते नाही. बरोबर. त्याच्यानंतर इंजिनियरची आवश्यकता नाही असे या गोष्टी म्हणतात. बरोबर. परंतु काय असतं याच्याने फ्युचरमध्ये त्याला क्रॅक जाणं किंवा एखादी बीम जी असते तिला बेंड होणं, ह्या गोष्टी घडत असतात. त्या जे स्ट्रक्चरलचा सल्ला घेणं किंवा इंजिनियरचे, विदाउट इंजिनियरचं काम केल्यानंतर या चुका घडत असतात आपल्याला. अगदी बरोबर. दुसरं, आता तुम्ही ज्याप्रमाणे क्षेत्र मागच्या काही वर्षांत बदललंय, तुम्ही बघितलं असेल सध्याला RMCचं फार मोठं ट्रेंड आहे आणि त्याच्यामुळं फार वेग पण वाढतो, क्वालिटी वाढते. तर त्याचप्रमाणे आता क्रश सँडचं पण प्रमाण वाढले, लोक वापरायला लागले. तर या सगळ्या तंत्रज्ञानाबद्दल काय सांगाल? क्रश सँडचा तर खरंच वापर करावा लोकांनी. नॅचरल सँड जेवढी पाहिजे तेवढी आजकाल मिळत नाही. प्रदूषणामुळे गव्हर्नमेंटनेही त्या गोष्टीवरती आपल्याकडे बंदच नाही. बरोबर. क्रश सँड मध्ये हे ज्यावेळेस पूर्ण वॉश केला असतं त्याच्यात डस्टचं प्रमाण खूप कमी असतं. 0% डस्ट असेल त्याच्यात, काही फारसा नसतो. त्याच्यामुळे त्याची जी मजबूती असेल ती क्रश सँडनी चांगलीच असते आणि त्याचा वापर करावा. बरोबर. आणि RMC बद्दल पण काय सांगाल? तुम्ही पण त्या नवीन व्यवसायात पदार्पण करताय आता, तर त्या अनुषंगानं की RMC वापरावं नाही वापरावं अजूनही लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे. जसं क्रश सँड बद्दल आहे, लोकांना अजूनही वाटतं की ही चांगली नाहीये, जुनीच वाळू चांगली होती. ब्रिकच्या बाबतीत पण आता आर्टिफिशियल ब्रिक पण आलेले आहेत. तर या सगळ्या अनुषंगानं काय सांगाल? RMC तर खूपच चांगली गोष्ट आहे. टाइम बी वाचतं, सर्वात महत्वाचं, आणि काम बी तुमचं खूप फास्ट होत असतं. बरोबर. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण लेबर लावून ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस सिमेंटचं पाणी वगैरे वाहून जाण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण जसं आपण मिक्स केलं पाहिजे मटेरियलचं ते मिक्स होत नाही. RMC मध्ये कसं असतं, तुमचं पूर्ण प्रॉपरली प्रोपोर्शन नुसार मिक्स वगैरे करून तुमच्या साईटवरती मटेरियल येऊन जातं. बरोबर. आणि ठराविक सेटिंग टाइमवरती ते तुमचं काम होऊन जातं आणि त्या टाइम लिमिटमध्ये तुमचं काम फास्ट होतं. त्यामुळे रेग्युलर पेक्षा RMC कधी बेटर आहे. बरोबर. पुढचा एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, जर येणाऱ्या 10, 15, 20 वर्षांमध्ये आपल्याला एक बदलतं नाशिक, एक सर्वांगीण विकास असलेला नाशिक बघायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं आता प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे? सर्वात महत्वाचं आपल्याकडे एवढं गोदावरी लाभलेली आहे आपल्याकडं, खूप चांगली. जिथं आपण त्याला ग्रामीण भागात सर्व तिला गंगाच म्हणतात. बरोबर. ती खूप प्रदूषित आहे. हो. कारण तिचं जीर्णोद्धार तिचं जर झाल्यानंतर ऑटोमॅटिक नाशिक सुधरून जाईल. बरोबर. कारण नदीच्या काठी एक गाव बसलेला असतो, तसं नाशिक बसलेलं आहे आपलं. एकदा जर गोदावरी जर खूप जर चांगली जर तिचं जर डेव्हलपमेंट जर झाले तर 100% नाशिक फ्युचरमध्ये खूप चांगलं असेल. रस्ते असतील, आज रस्त्यांची खूप वाईट परिस्थिती, काही काही ठिकाणी बघितल्यानंतर रस्ते नाही. आणि MIDC जे झालेलं आहे, आता मी स्वतः MIDC प्लॉट घेतलोय, त्याच्यामुळे डेव्हलप करतोय, त्याला प्लांट टाकतोय. एवढे वाईट परिणाम आले की त्याला लाईटची सुविधा नाही, व्यवस्थित रस्ते नाही. त्याच्यानंतर येणे करण्यापासून तर परवानगीपर्यंत खूप प्रॉब्लेम्स येतात. आपण म्हणतो एखादी सिंगल विंडो सिस्टीम पाहिजे, फक्त आपल्याला न्यूज मध्ये किंवा टीव्ही मध्ये दिसतात, हे ऍक्च्युअल मध्ये दिसत नाही नसतं. किंवा इथल्या लोकल अथॉरिटी असेल किंवा गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असेल, त्यांना डेव्हलपमेंटशी मला असं वाटतं काही फारसं काही देणं घेणं नाही. कारण जी सहकार्य आपल्याला भेटली पाहिजे ती मिळत नाही. आता जवळके दिंडोरी जाताना तो रस्ताही खूप छोटा आहे. आता MIDC नुसार तो रस्ता नाही. आणि रस्त्याची तर वाईट परिस्थिती की तुम्ही मला चांदोडवरून यायला समजा इथं 45 मिनिटं लागतात, 10 ते 15 मिनिटं मला प्लांट वरती पोहोचायला लागतात 700 मीटर वरती जाण्यासाठी. तर ह्या गोष्टी MIDC वगैरे झाले पाहिजे. पण मग अशा वेळेला आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे जर चांगल्या इंडस्ट्रीज इथे आणायच्या असतील, चांगल्या इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करायचा असेल तर? सर्वात महत्वाचं जो व्यावसायिक माणूस आहे त्याच्यासाठी त्यांच्यावर जे डिक्लेअर केलं त्यांनी MIDC जोन कोणते कोणते कुठे पडे, त्यांना पुरेपूर सोयी सुविधा त्यांनी दिल्या गेल्या पाहिजे. लाईट असेल, पाणी असेल, त्याच्यानंतर परवानगीचे अप्रुव्हल जे असतील त्या गोष्टी ते त्यांना दिलं. फास्ट केल्यानंतर तुमचा बिझनेस बी फास्ट सेटअप होऊ शकतो. बरोबर.
दुसरं, आता कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक असतात. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलनेस हे स्मुकता पाहिजे, लवचिकतापणा म्हणतो आपण त्याला. स्टीलमध्ये ते पाहिजे. ज्यावेळेस आपण रिंगा वगैरे मारत असतो की मला बऱ्याच गोष्टीच्या 8 mm ज्यावेळेस स्टील रिंग मारत असतात आमचे मिस्त्री वगैरे, तर त्या रिंग मारताना बारीक क्रॅक वगैरे दिसत असतात पडत. तर त्या गोष्टी लवचिकता नसतं, ते हार्डपणा असल्यामुळे त्या गोष्टी थोडे घडतात. थोडं लवचिकता असेल त्या गोष्टी घडणार नाही. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही वापरले का या आधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? हो सर, माझा आता 28 फ्लॅटांची जी चांदवडला चालू आहे प्रोजेक्ट, बरोबर, त्याच्यात मी फुटिंग पासून तर टॉप पर्यंत सर्व आयकॉन वापरलेला आहे. वाह. तुमचा ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस चांदवडला लॉन्च झाला आयकॉन, पहिला कस्टमर मी असेल तुमचा आयकॉन वापरणारा. व्हेरी गुड. मग आयकॉन स्टीलच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? मध्ये थोडीशी प्रॉब्लेम्स झाले होते ज्यावेळेस 8 mm ज्यावेळेस स्टील साईट वरती आल्यानंतर. बरोबर. तिला साईटनी 2-3 mm ती जास्त असायची आणि त्याच्याने काही वजन जास्त भरायचं आणि रिंग बी मारत, जे रिंग बार असतो त्याच्यात ते मारता येत नव्हतं रिंग. त्यावेळेस मी बरेच कंप्लेंट केले, खालून तर वरपर्यंत भरपूर गेले, पण त्याच्यानंतर मग सुधारणा झाली आपल्या इकडून बी. त्याच्यानंतर मला काही परत असं काही प्रॉब्लेम आला नाही. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का तुमचा, की जो काम करताना जास्त आनंद, समाधान होतं आणि कायम अभिमान वाटतो आपल्या हातात ही बिल्डिंग झाली असा? श्रीहरी पार्क, तळवाडे रोड, सर्वात माझा पहिला प्रोजेक्ट. ओके. 12 फ्लॅट होते त्याच्यात. ओके. 18 फ्लॅट होते, 12 आणि एक याच्यात 6 असे 2 बिल्डिंग होत्या. तर ड्रीम प्रोजेक्ट बी म्हणावा आणि वाटलं खूप चांगला प्रोजेक्ट आहे बुवा, की बुवा थोडं युरोपियन डिझाईन त्याला दिलेलं आहे आपण. आज बी लोक येताना जाताना ती बिल्डिंगच बघतात. अजून बी दिसायला छान आहे ती बिल्डिंग आणि राहायलाही मी त्याच बिल्डिंग मध्ये. अरे वा. मग त्यामुळे तुम्हाला ती खऱ्या अर्थानं आवडते असं व्हायला पाहिजे की तुम्ही तिथं राहताय. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण तुमच्यासारखेच येत आहेत, जे इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? पहिले सुरुवातीलाच एक असतं, ज्यावेळेस माणसं कॉलेजला जात असतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यात असतं मेकॅनिकलला जायचं, कॅम्प्युटरला जायचं किंवा IT याच्यात जायचं. तर मी माझ्या बरेच जे मित्र असतील किंवा कलिंग असतील त्यांना मी सल्ला देत असतो, सिव्हिल मध्ये आल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन असतात. एक, तुम्ही नोकरी करू शकतात, स्वतःचा बिझनेस करू शकतात, आणि तुम्ही गव्हर्नमेंटची कामं घेऊ शकतात. बरोबर. म्हणजे 3 ऑप्शन आहे तुमच्याकडे. बाकीचे अदर ब्रँच मध्ये ह्या गोष्टी खूप कमी असतात, पण सिव्हिल मध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे आणि फ्युचर बी भारत घडतंय. बरोबर. आज इन्फ्रास्ट्रक्चर गडकरी साहेबांमुळे खूप ग्रोथ करताय. आज जागी नॅशनल हायवे असतील, रस्ते असतील, तर सिव्हिल साठी ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. बरोबर. आणि बरंच केलं पाहिजे आणि आलंही पाहिजे आणि गरज बी त्यांची आज. क्या बात. तर हे होते इंजिनियर शंकर सूर्यवंशी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्षेत्र फार मोठं आहे याच्या आणि दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, त्यामुळे तुमच्यासारख्या इंजिनियरची गरज आहे. त्यामुळे नक्कीच या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने या क्षेत्रामध्ये चांगला स्कोप आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.